कॉकरोच जनता पक्षाचा संस्थापक अभिजित दिपके याने एक व्हिडिओ शेअर करत तो भारतात येऊन आंदोलन करणार असल्याचं म्हटलंय। तो कुठं आणि का आंदोलन करणार आहे आणि त्यानं काय आवाहन केलंय सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। अभिजित दिपकेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत थेट मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय। परीक्षांमधील वाढत्या अनियमिततेवरून आणि घोटाळ्यांवरून त्यानं सरकारला धारेवर धरले। या व्हिडिओमध्ये तो आपल्या समर्थकांना आवाहन करताना म्हणालाय, आता भारतीय संविधानाच्या मार्गाचं अनुसरण करून आपण सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची शांततापूर्ण मागणी करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे। जर आपण सर्वांनी एकत्र मिळून आवाज उठवला तर सरकारला नक्कीच आपलं ऐकावं लागेल। दिपकेचा आरोप आहे की देशातील परीक्षेसंबंधित वाद आणि अडचणींमुळे आजचा तरुण आणि विद्यार्थी प्रचंड चिंतेत आहेत। त्यांच्या भविष्याशी खेळ खेळला जातोय आणि यासाठीच तो आता थेट मैदानात उतरणार आहे। त्यानं आपल्या समर्थकांना एक महत्त्वाचं आवाहनही केले। 6 जून रोजी आपण सगळे एकत्र मिळून पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला जाऊ आणि जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी रीतसर परवानगी मागू, असं त्यानं म्हटले। विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अभिजित दिपके आता शांततापूर्ण आंदोलन करणार आहे। त्याच्या आंदोलन करण्याच्या निर्णयाबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।